रेडी. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले लष्करी सामर्थ्य सर्व तऱ्हेने वाढविण्याची जबाबदारी आपणावर येऊन पडली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या योजनाबद्ध विकासाची जबाबदारीही आपण टाळू शकत नाही. या दोन्हीही जबाबदाऱ्या पेलताना देशातील जनतेवर फार मोठा बोजा पडणार आहे, याची जाणीव सन्माननीय सभासदांना आहेच. सध्याची राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती ओळखून चालू वर्षात करवाढ करण्याचे काहीतरी प्रयत्न प्रत्येक राज्याने करावेत, असे आवाहन आपल्या राष्ट्राच्या नेत्यांनी केलेले आहे. म्हणून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी ठरवून देण्यात आलेली करवाढीच्या बाबतीत जवळजवळ सर्व जबाबदारी आपण पार पाडलेली असली तरी आणखी करवाढ करणे आवश्यक आहे, असे सरकारला वाटते. देशातील सध्याची राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता सन्माननीय सभासद आणि या राज्यातील जनता हा जादा त्याग करण्यास मुळीच खचणार नाहीत, याची मला खात्री आहे. यंदाचे वर्ष हे आपल्या महाराष्ट्राच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे दुसरे वर्ष आहे. या वर्षी युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय संरक्षण याबाबतची आपली योग्य ती कामगिरी बजावून देखील पूर्वी नियोजित केलेल्या वार्षिक विकासाच्या कार्यक्रमापैकी बहुतेक सर्व कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने पार पाडले आहेत. हे नमूद करताना मला फार आनंद होत आहे. आगामी वर्षाचा नियोजित विकासाचा जो कार्यक्रम अर्थसंकल्पाच्या रूपाने मी सभागृहापुढे मांडला आहे, तो पार पाडल्याने महाराष्ट्राच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील या पुढचा टप्पा गाठला जाईल. एक नवी, समतोल व समृद्ध अशी कृषी उद्योग समाजरचना निर्माण करणे हे महाराष्ट्रातील नियोजनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमानुसार आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने धीमेपणाने पण निश्चितपणे प्रगती करीत आहोत. विकासाच्या वाटचालीतील पुढच्या वर्षाची झेप घेऊन आपल्याला विकासाचे उद्दिष्ट साधावयाचे आहे व त्याचबरोबर प्राप्त परिस्थितीला अनुसरून कृषी व औद्योगिक पातळीवरील राष्ट्रीय संरक्षणाची क्षमता वाढवावयाची आहे. शेवटी माझे भाषण संपविताना मी माननीय सभासदांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना अखेर अशी विनंती करतो की महाराष्ट्र राज्याच्या संरक्षण क्षमतेच्या आणि विकासाच्या दृष्टीने आखलेल्या आगामी वर्षाच्या या दुहेरी कार्यक्रमाला त्यांनी आपला सक्रिय पाठिंबा द्यावा आणि तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व तऱ्हेचे सहकार्य देऊन या राज्याचे उद्दिष्ट सफल करावे.